आज आपण खानदेश स्पेशल मसाला खिचडी बनवतोय, ते देखील पातेल्यामध्ये। तर मी इथे 1 वाटी तांदूळ, 1 वाटी डाळ, अर्धी वाटी वाटाणे, 1 बटाटा, 2 कांदे, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर, आले लसणाची पेस्ट। खिचडीसाठी काही मसाले लागणार आहेत, त्यासाठी मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत, गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट, हळद, मोहरी, जिरं आणि कस्तुरी मेथी। खिचडी आपल्याला एका पातेल्यात करायची आहे, त्यासाठी इथे मी 4 चमचे तेल टाकलेलं आहे। तेजपान, स्टार फूल आणि दालचिनी एवढे 3च खडे मसाले आपल्याला याच्यात टाकायचे आहेत। आणि आता जिऱ्याची आणि मोहरीची फोडणी घालणार आहोत, त्यासाठी सगळ्यात आधी मोहरी टाकायची आहे। मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे, जे आपली फोडणी अगदी खमंग बसते। लगेचच जिरं टाकून घेऊ। कढीपत्ता ॲड करायचा आहे। कढीपत्त्यानंतर लगेचच यात कांदा टाकून घेऊ। कांद्यालाही चांगलं 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। एकदा नक्की ट्राय करा पातेल्यात खिचडी, कुकरपेक्षाही खूप सुंदर अशी ही खिचडी होते। आता यात आले लसणाची पेस्ट टाकू, तिला चांगलं मिनिटभर परतून घेऊ, म्हणजे तिचा कच्चापणा राहणार नाही। यात लगेचच आपल्याला भाज्या ॲड करायच्या आहेत। माझ्याकडे फक्त वाटाणा आणि बटाटा असल्यामुळे मी तेवढाच टाकते आहे। तुमच्याकडे जर अजून काही असतील दुसऱ्या भाज्या, फ्लावर, पानकोबी, जे तुम्हाला टोमॅटो जे टाकायचं असेल ते तुम्ही ह्याच वेळेला टाकून द्यायचं आहे। तर मी इथे थोडी कोथिंबीर घातलेली आहे। थोडी कोथिंबीर घातली ना याच्यात की मग टेस्ट छान येते कोथिंबीरची। इथे 2 चमचे गरम मसाला टाकायचा आहे, 1 चमचा लाल तिखट। मला माझ्या सासूबाई गावाकडूनच गरम मसाला करून पाठवतात, तर तो वर्षभर टिकतो छान। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। बस एवढंच मी आता टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊ। डाळ तांदूळ मी आधीच धुवून ठेवलेले आहेत, म्हणजे पाणी कमी लागतं। जर आधीच धुतले ना आपण तर मग पाणी कमी लागतं खिचडीला आणि छान मऊसूद अशी शिजते। आता आपण यात डाळ तांदूळ ॲड करून घेऊ, त्याला चांगलं मिनिटभर एकजीव करून घेऊ। मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, यात पाणी हे गरमच टाकायचं आहे, थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। इथे खिचडी आहे ना अशी अल्ली लागते। इथे मी साधारणतः 3 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। 1 वाटी तांदूळ 1 वाटी डाळला एवढं पाणी पुरेसं आहे। याला चांगलं आपण ढवळून घेऊ। याच्यात आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता। तसंच यात वरून कोथिंबीर घालायची आहे। आणि अजून एक सिक्रेट म्हणजे कस्तुरी मेथी, तर तिला हातांवर चांगली चुरून यात टाकायची आहे। कस्तुरी मेथीमुळे खिचडी खूप छान लागते। 10 मिनिटांसाठी आपण मंद आचेवर याला झाकण ठेवून शिजवून घेऊ। 10 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही, बऱ्यापैकी खिचडी आपली शिजत आलेली आहे। मला तर अशीच खायला आवडते, थोडीशी कच्ची, त्याखाली छान येते आणि मस्त लागते ही खिचडी। आमच्या घरी जरा जास्त शिजलेली लागते, त्याच्यामुळे मी पुन्हा अजून 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। ते जर मऊसूद हवी असेल तर अजून 5 मिनिटं याला असंच झाकून ठेवू आणि 5 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही खिचडी ही पूर्णपणे शिजलेली आहे। कुठेही डाळ कच्ची किंवा तांदूळ जास्त शिजलेला असं झालेलं नाही आहे। कलरही खूप सुंदर आलेला आहे, कोणीच म्हणणार नाही की पातेल्यात केलेली आहे म्हणून। खानदेशची आन बान शान अशी आमची खिचडी बनवून तयार आहे।